नमस्कार मंडळी, तुम्हाला जर भाजी चपाती बनवायचा कंटाळा आला असेल आणि झटपट काहीतरी बनवायचं असेल तर हा मसाले भात एकदा नक्की ट्राय करून बघा। याला तुम्ही मसाले भात म्हणू शकता किंवा पुलाव बनवू शकता। अगदी 10 मिनिटात तयार होतो। खायला देखील खूपच चविष्ट लागतो। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। तर मसाले भात बनवण्यासाठी आपण आधी एक वाटण बनवणार आहोत। तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे। 5-6 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत। त्यानंतर मूठभर कोथिंबीर आणि थोडीशी पुदिन्याची पानं घालायची आहेत आणि झाकण लावून पाणी न घालता जाडसर वाटून ठेवायचं आहे। हा ठेचा तुम्ही बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि आयत्या वेळेला याचा वापर करू शकता। तर हे पहा, जाडसरच मी हा ठेचा बनवून घेतलेला आहे। आता इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। हे बासमती तुकडा आहे। तुम्ही घरगुती कोणतेही तांदळाचा वापर करू शकता। एका बाउलमध्ये किंवा एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। तर तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। थोडंसं यामध्ये पाणी ठेवले। हे तांदूळ आपल्याला जास्त वेळ भिजवायची गरज नाही। इथे मी कुकर गॅसवर ठेवलेला आहे, गरम केलेला आहे। 2 चमचे तेल घालायचं आहे। यानंतर 1 मोठा चमचा तूप घालायचं। तूप घातल्यामुळे मसाले भाताला फ्लेवर खूप छान येतो आणि खायला खूपच चविष्ट लागतो। 1 चमचा जिरं घालायचं। जिरं चांगलं फुलून आलं, सुगंध चांगला यायला लागला की यामध्ये 1 तमालपत्र आणि थोडे खडे मसाले घालायचे। खडे मसाल्याचा वापर मी इथे जास्त केलेला नाही। 2-3 काळी मिरी, 2-3 लवंग, 1 दालचिनीचा तुकडा घातलेला आहे आणि त्यानंतर 1 हिरवी वेलची आणि 1 मोठी वेलची घालायची। 1 उभा चिरलेला पातळ कांदा घातलेला आहे। यानंतर 10-12 कढीपत्त्याची पानं आणि कांदा आणि कढीपत्ता सगळे मसाले छान परतवून झाले की 1 स्लाइस केलेला टोमॅटो घालायचा आहे। हा बारीक एकदम कट नाही केला, मीडियम साईजमध्ये कट करून घेतलेला आहे। आता आपण जो ठेचा बनवला होता तो 1 चमचा ठेचा यामध्ये घालायचा। सगळा घालायचा नाही, बाकीचा उरलेला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा। आता हे सगळं साहित्य छान व्यवस्थित खमंग सुवास सुटेपर्यंत 1 मिनिट परतवून घ्यायचं। सगळं व्यवस्थित परतवून झालं की यामध्ये काही घरगुती मसाले घालायचे। तर पाव चमचा हळद पावडर आणि रंग चांगला येण्यासाठी 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा पावभाजी मसाला, 1 चमचा धणे आणि जिरे पावडर घातलेली आहे। आता सगळं व्यवस्थित पुन्हा एकदा चांगलं या तेलामध्येच परतवून घ्यायचं। गॅस इथे मी स्लोच ठेवलेला आहे। यानंतर आपल्या आवडीच्या भाज्या यामध्ये घालायच्या। तर 1 वाटी मी मटार, 1 गाजर रफली चॉप करून टाकलेले आहे, म्हणजे तुकडे करून घातलेले आहे। 1 मोठा बटाटा अशा पद्धतीने तुकडे करून घातलेला आहे। आता सगळे साहित्य व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करायचं, म्हणजे भाजीला चांगला मसाला लागला जातो। यानंतर आपण जे तांदूळ भिजवून धुवून ठेवले होते ते तांदूळ यामध्ये घालायचे आहेत। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि सगळं व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं। पाणी आधीच घालायचं नाही, मसाले याला चांगले कोट होतात आणि त्यानंतरच पाणी आपण घालायचं आहे। तर पाण्याचा वापर इथे गरमच करायचा, साध्या पाण्याचा वापर करू नका। सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे। इथे मी 1 वाटी तांदळासाठी 2 वाट्या पाण्याचा वापर केलेला आहे। 2 वाटी गरम पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आणि याला एक छान खदखदून कड काढून घ्यायचा। गॅस आता मी फास्ट केलेला आहे आणि याला मस्त आता कड आलेला आहे। आता 1 चमचा मी बिर्याणी मसाला घातलेला आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि सगळं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून चांगला कड काढून घ्यायचा। बिर्याणी मसाल्याचा वापर या पुलावमध्ये म्हणजे मसाले भातमध्ये करून बघा, खूपच टेस्टी लागतो। सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। चांगला याला कड यायला पाहिजे। उकळी देखील याला चांगली आलेली आहे। आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि 2 शिट्या याला काढून घ्यायच्या। 2 शिटीमध्ये हा आपला मसाला भात मस्त शिजून तयार झालेला आहे। हे बघा, कलर देखील खूप सुंदर आलेला आहे। हा मसाले भात गरम असल्यामुळे थोडासा चिकट वाटतोय, पण हा मसाले भात थंड झाल्यावर एकदम सुटसुटीत तयार होतो। तर 10 मिनिटात बनणारा हा मसाले भात म्हणू शकता तुम्ही किंवा याला पुलाव म्हणू शकता। झटपट तयार होतो। चपाती भाजी बनवायचा कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने तुम्ही अगदी झटपट बनणारा आणि चमचमीत आणि चविष्ट मसाले भात एकदा नक्की ट्राय करून बघा। सगळ्यांनाच आवडेल असा हा मसाले भात याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून सांगायला मंडळी विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि
माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळत राहतील. पुन्हा भेटूया अशाच छानशा आणि मस्त रेसिपीसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.